मी कोण आहे? मानव इतिहासातील कदाचित सर्वात जुना आणि सर्वात खोल प्रश्न. हा प्रश्न हजारो वर्षांपासून विचारला जात आहे. अध्यात्मात हा पहिला प्रश्न आहे आणि शेवटचाही. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. हा प्रश्न उत्तर मिळवण्यासाठी नाही. हा प्रश्न एक साधन आहे स्वतःकडे परत जाण्याचं. या प्रश्नाच्या मदतीनं आपण स्वतःची खरी ओळख शोधू लागतो. पण हा शोध आपण जसा समजतो तसा नसतो. साधारणपणे आपण काही शोधतो तेव्हा विचारतो, ते कुठे आहे? पण इथे शोध वेगळा आहे. इथे आपण मी काय आहे हे शोधत नाही. इथे आपण मी काय नाही हे पाहत जातो. आणि जे काही मी नाही आहे ते हळूहळू गळून पडत जातं. जसं शिल्पकार दगडातून नको असलेला भाग काढत जातो आणि शेवटी मूर्ती प्रकट होते, तसंच या शोधात घडतं. एक एक ओळख गळून पडते. शरीर, मन, विचार, भावना, स्मृती, अनुभव. आणि शेवटी एक विचित्र गोष्ट घडते. मी कोण आहे हा प्रश्नही नाहीसा होतो. कारण जिथे उत्तर स्पष्ट होतं तिथे प्रश्न विचारणारा उरत नाही. या शोधासाठी एक साधा नियम लक्षात ठेव. जे येतं आणि जातं ते तू नाहीस. जे बदलतं ते तू नाहीस. आणि जे कधीच बदलत नाही तेच तू आहेस. या प्रवासात आपण टप्प्याटप्प्याने पाहू. मी शरीर नाही. मी इंद्रिये नाही. मी मन नाही. मी विचार नाही. मी भावना नाही. मी स्मृती नाही. मी अनुभव नाही. अजून सूक्ष्म पाहिलं तर मी तुरीय नाही. मी साक्षी भावही नाही. मी शून्य नाही. आणि शेवटी एक अतिशय सूक्ष्म ओळख उरते. मी आहे. पण या प्रवासाच्या शेवटी तीही गळून पडते. तेव्हा अष्टावक्र म्हणतो, तू आहेस, पण काहीही म्हणून नाही. आता या शोधाचा प्रवास सुरू करूया. प्रश्न आहे, मी कोण आहे? मी शरीर आहे का? लहानपणी आपलं शरीर वेगळं होतं. आज ते वेगळं आहे आणि पुढेही बदलत राहणार आहे. हात बदलतात, चेहरा बदलतो, वजन बदलतं, शरीर सतत बदलतं. पण तरीही आपण म्हणतो, मी तोच आहे. मग जे सतत बदलतं ते कायमचं मी कसं असू शकतं? म्हणून मी शरीर नाही. मी मन आहे का? कधी मन शांत असतं, कधी अस्वस्थ, कधी आनंदी, कधी उदास. मनाची अवस्था सतत बदलत राहते. जर मनच मी असतो तर प्रत्येक बदलाबरोबर मीही बदलायला हवा होता. पण आपण म्हणतो, आज माझं मन खराब आहे. आज माझं मन शांत आहे. म्हणजे स्पष्ट आहे, मन माझं आहे, पण मन मी नाही. म्हणून मी मन नाही. मी विचार आहे का? विचार येतात, थोडा वेळ राहतात आणि निघून जातात. कधीकधी तू शांत बसतोस आणि काही क्षण विचारही नसतात. पण तरीही तू असतोस. आपण म्हणतो, माझ्या मनात एक विचार आला. म्हणजे विचार येतो आणि जातो, तरीही मी राहतो. म्हणून मी विचार नाही. आता भावना पाहू. कधी प्रेम वाटतं, कधी राग येतो, कधी भीती वाटते, कधी दुःख येतं. भावना सतत बदलत राहतात. कधी तीव्र, कधी शांत. आपण म्हणतो, मला राग आला, मला भीती वाटली, मला आनंद झाला. लक्ष दे, आपण असं म्हणत नाही, मी राग आहे. म्हणजे स्पष्ट आहे, राग, आनंद, दुःख या येणाऱ्या जाणाऱ्या भावना आहेत. त्या येतात आणि निघून जातात. पण त्यांना जे पाहतं ते कायम राहतं. म्हणून मी भावना नाही. मी स्मृती आहे का? स्मृती म्हणजे भूतकाळाच्या आठवणी. बालपण, शाळा, आनंदाचे क्षण, दुःखाचे प्रसंग. पण सगळ्या आठवणी कायम राहत नाहीत. काही विसरतात, काही बदलतात, कधीकधी चुकीच्या असतात. तरीही एखादी आठवण विसरली
तरी मी नाहीसा होत नाही. आपण म्हणतो, मला ती गोष्ट आठवते. मला आठवत नाही. म्हणजे स्मृती माझ्या आहेत, पण मी स्मृती नाही. मी अनुभव आहे का? आयुष्यात अनेक अनुभव येतात. सुखाचे, दुःखाचे, ध्यानाचे, शांततेचे. पण प्रत्येक अनुभवाची सुरुवात आणि शेवट असतो. तो येतो, थोडा वेळ राहतो आणि निघून जातो. आपण म्हणतो, मला असा अनुभव आला. म्हणजे अनुभव माझ्याकडे येतो आणि जातो. पण जो त्या अनुभवाला जाणतो, तो कायम राहतो. म्हणून मी अनुभव नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं, मी शरीर नाही, मी मन नाही, मी विचार नाही, मी भावना नाही, मी स्मृती नाही, मी अनुभव नाही. मी ह्या सगळ्यांना जाणणारा आहे.